हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आजपर्यंत आपण पुलावचे, बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार पाहिले. तर आज देखील आपण पुलावचाच एक प्रकार पाहणार आहोत. या पुलावमध्ये आपण कोणत्याही भाज्यांचा वापर करत नाहीये. बनवायला अतिशय सोपा, रुचकर, स्वादिष्ट असा हा पुलाव असणार आहे. तर अशी ही पुलावची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर हा पुलाव जो आहे तो नेमका कोणता पुलाव आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचा बेल आयकॉन देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून यापुढच्या सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन ते तुम्हाला मिळून जातील. तर अशा प्रकारे आज आपण खायला रुचकर, बनवायला सोपा असा छोले पनीर पुलाव जो आहे तो बनवणार आहोत. तर खूप वेळ न करता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. छोले पनीर पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी होतील असे छोले घेतलेले आहेत. छोल्यांची साईज घेताना मी छोटी साईज घेतलेली आहे आणि हे छोले जे आहेत ते मी स्वच्छ धुवून 8 तासासाठी म्हणून मी भिजत ठेवलेले. आता हे छोले जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. छोले भिजत ठेवलेलं पाणी जे आहे ते मी टाकून दिलेलं आहे आणि नवीन पाणी ऍड करून त्यामध्ये चवीसाठी म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि यानंतर आपण हे छोले जे आहेत ते कुकरला एक 5 ते 6 शिट्टी आपण करून घेणार आहोत, जेणेकरून छोले आपले व्यवस्थित शिजले जातील. यासाठी मी कुकरला एक 6 शिट्टी जे आहेत ते करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला कुकर जो आहे तो पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे. गार झाल्यानंतर पहिल्यांदा आपण चेक करणार आहोत की आपले छोले जे आहेत ते व्यवस्थित शिजलेत का नाहीत. तर या ठिकाणी मी चेक केलेलं आहे, तर छोले जे आहेत ते व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. त्यानंतर आपण पुलाव बनवण्यासाठी म्हणून सुरुवात करत आहोत. तर या ठिकाणी मी 1 वाटी होईल इतका तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ जो आहे तो आपल्याला तुकडा तांदूळ वगैरे घ्यायचा नाहीये, अखंड तांदूळ असा घ्यायचा आहे, लांब तांदूळ घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पुलाव जो आहे तो अगदी व्यवस्थित छान होईल. आता हा तांदूळ जो आहे तो मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यातलं सगळं पाणी जे आहे ते पूर्णपणे मी टाकून देणार आहे. अशा प्रकारे तांदूळ जो आहे तो धुवून असा माझा तयार झालेला आहे. आपण जो पुलाव बनवणार आहोत त्याचं नाव आहे छोले पनीर पुलाव, अर्थातच त्यामध्ये पनीर असणार आहे. तर या ठिकाणी मी 125 ग्रॅम होईल इतकं पनीर घेतलेलं आहे. हे पनीर जे आहे त्याचे मला छोटे छोटे तुकडे आहेत ते करून घ्यायचे आहेत. पनीरचे तुकडे करताना एकदम छोटे तुकडे करायचे नाही आहेत, तर मीडियम आकाराचे असे आपल्याला तुकडे जे आहेत ते करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पनीरचे क्यूब जे आहेत ते माझे तयार झालेले आहेत. हा पुलाव जो आहे तो आपण कुकरमध्ये करणार आहोत. कुकरमध्ये आपला पुलाव जो आहे तो झटपट तयार होणार आहे. त्यासाठी मी कुकर जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. कुकर जो आहे तो चांगला गरम झालेला आहे. त्यामध्ये आता मी 4 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करणार आहे. तेल आपल्याला चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जे पनीरचे क्यूब जे कट करून घेतलेले होते, तर ते आपण यामध्ये ऍड करणार आहोत आणि ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. पनीर फ्राय करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की ते खूप सुद्धा आपल्याला फ्राय करायचं नाहीये. पनीर आपण खूप पण फ्राय केलं तर ते काही वेळेला काय होतं, रबरासारखं होतं, ते आपल्याला खाता येत नाही. त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक ते अगदी 5 मिनिटासाठी म्हणून तेलामध्ये खालीवर करायचं आहे आणि त्यानंतर ते लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे माझं पनीर जे आहे ते फ्राय करून झालेलं आहे. यानंतर मी या ठिकाणी खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र, स्टार फूल, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, त्याचबरोबर जिरे. तर हे सगळे मसाले जे आहेत ते यात गरम तेलामध्ये आपण ऍड करणार आहोत आणि मसाला जो आहे तो आपल्याला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे. छान असा मसाल्याचा वास आपल्याला आला पाहिजे. जिरे सोडून सगळे मसाले जे आहेत ते मी तेलामध्ये ऍड करून घेतलेले आहेत आणि ते मला छान असे परतून घ्यायचे आहेत. मसाले जे आहेत ते छान तेलामध्ये परतून झालेले आहेत. यानंतर आपल्याला कांदा त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी 2 मोठे कांदे जे आहेत ते उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला तेलामध्ये ऍड करायचे आहेत. हा कांदा जो आहे तो आपल्याला छान अगदी सोनेरी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजण्यासाठी आपल्याला एक 10 ते 12 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. कांदा थोडासा भाजून झाला की मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची ऍड करणार आहे. या ठिकाणी मी एक हिरवी मिरची आहे ती मोठ्या आकारात अशी कट करून घेतलेली आहे आणि ती आता मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. हिरवी मिरची ऍड केल्यामुळं आपल्या पुलावला एक चव जी आहे ती थोडीशी मिरचीची टेस्ट येणार आहे त्याच्यामध्ये. मिरची देखील आपण या कांद्याबरोबर छान अशी भाजून घेतोय.
यानंतर आपल्याला यामध्ये एक मोठा टोमॅटो जो आहे तो ऍड करायचा आहे. टोमॅटो मी उभा कट करून घेतला होता आणि त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या होत्या. तर टोमॅटो देखील आपण या कांद्याबरोबर थोडासा असा परतून घेऊया. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर कांदा आणि टोमॅटो छान असा भाजला जाईल, तो करपला जाता कामा नये. यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 इंच होईल इतकं आलं आणि एक 8 ते 9 लसूण पाकळी घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. ही आलं लसूण पेस्ट जी आहे ती आपण आता या कांदा टोमॅटोच्या मिश्रणात ऍड करणार आहोत. आलं आणि लसूण देखील आपण या सगळ्याबरोबर छान भाजून घेऊया. आलं आणि लसणाचा एक छान स्वाद असा यायला लागल्यावर आपण ते भाजणं जे आहे ते थांबवणार आहोत. यामुळं आपल्या पुलावला एक छान अशी टेस्ट येणार आहे. सगळं छान असं भाजून झालेलं आहे. यानंतर आपण शिजवून घेतलेले जे काही छोले होते ते आता यामध्ये ऍड करूया आणि ते देखील आपण या सगळ्या मसाल्यांबरोबर परतून घेऊया. यामुळे छोल्याला देखील त्या सगळ्या मसाल्याची चव जी आहे ती लागून जाईल. आता आपल्याला यामध्ये तांदूळ आपण धुवून जे ठेवला होता तो तांदूळ देखील ऍड करून घ्यायचा आहे. तांदूळ त्याचबरोबर छोले जे आहेत ते आपल्याला या सगळ्या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्याला थोडेसे असे भाजले जातील या दृष्टीनं बघायचं आहे. तांदूळ थोडासा भाजला गेला की तो काय होत नाही, भात जो आहे तो आपला पुलाव जो आहे तो थोडासा असा सुट्टा सुट्टा होईल. तांदूळ जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपला पुलाव जो आहे तो अगदी चिकट वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला थोडा का विना तांदूळ जो आहे तो भाजायचा आहे. तेलामध्ये खडे मसाले ऍड करताना आपण जिरे जे आहेत ते ऍड केले नव्हते. तांदूळ थोडासा भाजला गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे जे आहेत ते ऍड केलेले आहेत आणि त्यानंतर जिऱ्याबरोबर देखील थोडासा तांदूळ जो आहे तो परतून घेतलेला आहे. हा तांदूळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि अगदी एक 5 ते 7 मिनिटासाठी म्हणून आपण परततोय. खूप देखील तो परतत नाहीये. पुलाव बनवण्यासाठी तांदूळ वापरताना आपल्याला चिकट होणारा तांदूळ वापरायचा नाहीये. इंद्रायणी तांदूळ वगैरे जर वापरला तर त्याचा भात जो आहे तो चिकट होतो. त्यामुळं सुट्टा भात होईल अशा प्रकारचा तांदूळ आपल्याला यूज करायचा आहे. त्यानंतर तांदूळ भाजत असतानाच मी साईडला पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. भातासाठी, पुलावसाठी आपण जे पाणी त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे. ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीनं आपल्याला पाणी जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तांदूळ घेताना 1 वाटी होईल इतका तांदूळ घेतला होता. तर आपल्याला पाणी वापरताना 3.5 वाटी होईल इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल 1 वाटीला ऍक्च्युली 3 वाटी असतंय तर 3.5 वाटी का? तर या ठिकाणी आपण तांदळाबरोबर छोले देखील त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. छोले जरी आपण शिजवून घेतले असले तरी देखील काय होणार आहेत, परत एकदा ते सगळ्याबरोबर थोडेसे शिजले जाणार आहेत. त्यामुळं आपल्याला पाणी घेताना 3.5 वाटी होईल इतकं पाणी घ्यायचं आहे. हा जो तांदूळ आहे तो माझा काय होता बघा, थोडासा जुना असा तांदूळ होता. जर तुमचा तांदूळ जो आहे तो नवीन तांदूळ असेल तर त्याला कदाचित कमी पाणी लागण्याची देखील शक्यता असते. त्यामुळं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते ठरवून घ्यायचं आहे. गरम पाणी ऍड केल्यानंतर थोडंसं जे आहे ते परत एकदा चांगलं चमच्यानं हलवून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत. तर सुरुवातीला मी शाही बिर्याणी मसाला घेतलेला आहे. 1 टेबलस्पून होईल इतका शाही बिर्याणी मसाला जो आहे तो आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया. आपला पुलाव जो आहे तो छोले पनीर पुलाव आहे. त्यामुळं आपल्याला छोल्याची टेस्ट जी आहे ती आणखी वाढवायची आहे. यासाठी मी अर्धा 1 टेबलस्पून होईल इतका छोले मसाला देखील याच्यामध्ये ऍड करणार आहे. त्यामुळं आपल्या पुलावला टेस्ट जी आहे ती अगदी परफेक्टली छोल्याची टेस्ट येणार आहे. सगळे मसाले जे आहेत ते ऍड करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. या ठिकाणी मी लाल मिरची पावडर वापरताना काश्मीरी लाल वापरलेली आहे. सुरुवातीला आपण याच्यामध्ये एक मिरची सुद्धा ऍड केलेली होती. त्यामुळं तुम्हाला जसा तिखटपणा हवा असेल त्या प्रमाणात तुम्हाला मिरची पावडर जी आहे ती यामध्ये ऍड करायची आहे. यानंतर आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत. आपण या ठिकाणी मिरची पावडर वापरताना काळजी घ्यायची आहे. आपण बिर्याणी मसाला वापरलेला आहे, छोले मसाला वापरलेला आहे. तो देखील थोडासा तिखट असा असतो. सगळे मसाले, मीठ ऍड करून झालेला आहे आणि फायनली आपण जे काही फ्राय करून घेतलेलं पनीर होतं, तर ते पनीरचे क्यूब सुद्धा आपण आता वरच्यावर असे ह्याच्यावर ठेवून घेणार आहोत. फ्राय केलेले पनीरचे क्यूब जे आहेत
ते मी वरच्या वर असे लावून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो वरतीच ठेवलेले आहेत. त्याला छान अशी उकळी देखील यायला लागलेली आहे. यानंतर आपण कुकरचं झाकण जे आहे ते लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला कुकरला 3 शिट्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्यात. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद केला होता. त्यानंतर तो मी थोडासा थंड होऊ दिलेला आहे. अगदी थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर मी झाकण जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि हा पुलाव जो आहे तो थोडासा आपल्याला हलवून घ्यायचा आहे. कारण या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर पनीरचं जे काही क्यूब आहेत आणि त्याचबरोबर छोले आहेत ते थोडेसे वर आलेले होते. ते काय होतील हलवल्यामुळं सगळीकडे एकसारखे असे मिक्स होतील. अशा प्रकारे आपला छोले पनीर पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे. यानंतर आता तो आपल्याला सर्व्ह करायचा आहे. सर्व्ह करताना बघा मी पुलाव जो आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतलाय. त्यानंतर वरून मी थोडासा फ्राय केलेला कांदा जो आहे तो त्याच्यावर ॲड केलेला आहे. त्याचबरोबर सजावटीसाठी म्हणून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील वापरलेली आहे. आणि हा पुलाव जो आहे तो मी खाताना त्याच्याबरोबर दही देखील घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला जर लिंबू पिळून हवा असेल तर त्यासाठी लिंबाची फोड देखील साईडला अशी ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आपला छोले पनीर पुलाव जो आहे तो रेडी झालेला आहे. तर ही होती आपली आजची छोले पनीर पुलाव बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.